नमस्कार. SC न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला 3,000 रुपये हमीभाव मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी नुकताच पिंपळनेर येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पिंपळनेर जवळच्या बल्लाणे रस्त्यावरील सोनवणे यांच्या खाजगी मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेरतर्फे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना दिघोळे यांनी कांद्याला हमीभाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भदाणे, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष जयदीप भदाणे, नाशिक जिल्ह्याचे समन्वयक भगवान जाधव यांच्यासह कळवण तालुक्याचे अध्यक्ष विलास सौंदर, सुभाष शिंदे, नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष केदारनाथ नवले, भावेश भांबरे, कासारे येथील माजी सरपंच सुभाष देसले, साक्री तालुक्याचे अध्यक्ष अनिल भांबरे, साक्री तालुका अध्यक्ष संजय बच्छाव, धुळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा पाटील, साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन ऋतुराज ठाकरे, पिंपळनेरचे शाखाधिकारी विशाल देसले, सचिव भूषण बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, विलास एखंडे, डी माले यांच्यासोबतच AP दशपुते तसेच परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारत दिघोळे म्हणाले की महाराष्ट्र हा कांदा उत्पादक म्हणून देशात अग्रेसर असलेला राज्यातला अविभाज्य भाग आहे. त्याचप्रमाणे धुळे आणि नाशिक जिल्हा ही महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन करणारी मुख्य तालुके आहेत. तरीसुद्धा कांद्याची निर्यात वाढावी यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचं आहे. आपला कांदा देशातच योग्य भावाने विकला गेला पाहिजे असे नव्हे तर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे काही वेळा कांदा बाहेरून आयात करावा लागतो. हे दुर्दैव आहे. कांदा उत्पादक संघटनेतर्फे आम्ही शासनाकडे शेतकऱ्याला मिनिमम 3,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे असे त्यांनी यावेळी मागणी करताना सांगितले. आपण विकलेल्या मालाचे पैसे जर वेळेत मिळत नसतील तर आपण आपला लिलाव झाल्याबरोबर कांद्याचे रोख पेमेंट घेतलेच पाहिजे. त्यासाठी संघटना नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. कांद्याच्या उत्पादन खर्चावर हमीभाव मिळवून देणे यासाठी शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भारत दिघोळे यांनी पिंपळनेर, दहिवेल, साक्री तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यासोबतच पिंपळनेरपासून जवळच असलेल्या कासारे येथे सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या मेळाव्याच्या निमित्ताने पिंपळनेर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळनेर येथून SC न्यूजचे प्रतिनिधी सुभाष जगताप. धन्यवाद.